मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी सलग 15 वर्ष लढा उभारणारा लढवय्या। मात्र 2 सप्टेंबरला अंतरवाली सराटीमध्ये लाठीमार झाला आणि मनोज जरांगे हे नाव महाराष्ट्राच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं आणि त्याच वेगानं मराठा आरक्षणाचा वणवा महाराष्ट्रात पेटला आणि पसरला। अंतरवाली ते नवी मुंबई या पायी यात्रेमुळे तर सरकारची धावाधाव झाली आणि या आंदोलनाचा निर्णायक टप्पा आता येऊन ठेपलाय। पाहुयात जरांगेंच्या बाजूने आणि सरकारच्या बाजूने काय हालचाली सुरू आहेत याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईच्या वेशीवर जरांगे पाटलांनी तळ ठोकलाय आणि राज्य सरकारकडे 14 मागण्या केल्या आहेत। त्यातली प्रमुख मागणी आहे सगळे सोयरे शब्दाबाबतची। सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल तर त्यांच्याकडे नोंद नाही। नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं हा माझा सोयरा आहे। ज्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे त्याच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंनी केली। आज रात्रीत याबाबतचा GR काढला नाही तर पुढचा मुक्काम आझाद मैदानात असेल असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय। रात्री संध्याकाळपर्यंत द्या, तुम्ही काही करा किंवा रात्रीतून द्या। आम्ही वाटला 7ची रात्र इथंच वाटतो। आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करू, कायद्याचा सन्मान करू। आम्ही आझाद मैदानकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही पोहोचू। रात्री जर त्याच्यात नाही दिलं तर उद्या आझाद मैदानावर जाणार। आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावं म्हणून एक पाऊल मागे सरकार तयार तिथे येऊन उपोषण सोडायला तयार नाही, कारण उपोषण सुरू केलेलं सकाळी 11 वाजता। जरांगे पाटलांनी सरकारपुढे आणखी काही मागण्याही केल्या आहेत। राज्यभरात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे OBC प्रमाणपत्रांचं वाटप तात्काळ करा। नोंद नेमकी कोणाची सापडली याबाबत ग्रामपंचायतीवर कागद चिकटवा। OBC नोंद मिळालेल्यांच्या कुटुंबाला प्रमाणपत्र द्या। 37 लाख मराठ्यांना OBC प्रमाणपत्राचं वाटप झालंय असं सरकारचं म्हणणं आहे। ज्यांना OBC प्रमाणपत्र दिलं त्यांचा डेटा सरकारने द्यावा। शिंदे समितीला 1 वर्षांची मुदतवाढ द्या। ज्यांची OBC नोंद सापडली त्याच्या गणगोतातील सर्वांना प्रमाणपत्र द्या। अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या। 100% आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना शिक्षण 100% मोफत करा। मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका। सरकारी भरती केली तर मराठ्यांसाठी जागा राखीव ठेवा। अंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे। त्यांनी ही मागणी त्यांनी त्यात असं दिलं, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत, पण पत्र पाहिजे त्याचं सगळ्यांना। त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही। ज्या सरकारी भरत्या कमी करणारे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही। 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं। कायद्याच्या कसोटीवर जे जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। OBCवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत। उद्या OBCवर जर अन्याय झाला असं लक्षात आलं तर निश्चितपणे OBCचं सुद्धा आंदोलन सुरू होईल। जे पुष्कळशा त्यांच्या मागण्या मान्य झाला आता त्यांच्या या वक्तव्यावरून समजून आलेले आहे। शेवटचं काही थोडंसं असेल ते रात्रभरामध्ये होऊन उद्या मनोज जरांगे पाटील समाधानी हो
आणि त्यांचं हे आंदोलन थांबवो अशीच मी अपेक्षा करतो. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलंय. तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. हे राज्य महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारं राज्य आहे. या राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखली जाते. एक सलोख्याचं वातावरण आपल्या राज्यामध्ये आहे. ही आपली परंपरा आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण ते शांततेने झालं पाहिजे, ते नियमाने झालं पाहिजे. अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू. त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत. कालच जनरलला सांगितलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. PM साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत. ते त्यांच्याशी चर्चा करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तोडगा जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाहाकार माजेल. अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना आम्ही पाहतो. मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे. ते जिथे आहेत तिथे. राज्याचे मुख्यमंत्री 2 दिवस शेतावर काहीतरी उपटत होते, आपण पाहिलं असेल. काय उपटत ते मला माहीत नाही, पण ते चित्र आहे असं काहीतरी ते उपटत आहेत. ही उपटाउपटी थांबवून त्यांनी आता जरांगे पाटील यांच्यामुळे जी परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे, मुंबईत निर्माण होऊ पाहते, त्यात लक्ष घातलं पाहिजे. त्यामुळे राज्य सरकार जरांगेंचं आंदोलन कसं हाताळणार? आज रात्रीतच सगळे सोयरे शब्दावरून अध्यादेश काढणार का हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.